नमस्कार मंडळी, मोटिवेशनल हब थिंक पॉझिटिव्ह या YouTube चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। चला तर मंडळी, आज मी घेऊन आले ही एक मोटिवेशनल व्हिडिओ। तर हा व्हिडिओ त्या स्टुडंटसाठी आहे की जे फेब्रुवारी मार्च या महिन्यामध्ये जे परीक्षेला सामोरे जाणार आहेत। तर मार्च आणि फेब्रुवारी महिना हा परीक्षेचा कालावधी असतो। तर विद्यार्थ्यांपेक्षा आई वडिलांना त्यांच्या खूप जास्त काळजी असते। पण विद्यार्थ्यांना मला एक सांगायचं आहे की तुम्हाला जर अभ्यास करायचा असेल ना तर तुम्ही सकाळची वेळ निवडा। 5 ते 8 या कालावधीमध्ये अभ्यास करण्याचा प्रयत्न करा, कारण की 5 ते 8 हा कालावधी ब्रह्ममुहूर्त म्हणून समजला जातो। आणि या काळामध्ये तुम्ही जर अभ्यास केला तर तो खूप जास्ती प्रमाणात तुमच्या लक्षामध्ये राहतो, कारण की सकाळचा अभ्यास आपण जेव्हा करत असतो तेव्हा मनामध्ये कोणतेही विचार नसतात। आपल्या मन आणि डोकं आपलं त्यावेळी खूप शांत असतं, तणाव फ्री असतो, कोणतेही विचार मनामध्ये नसतात। आणि त्या वेळामध्ये आपण जर अभ्यास केला ना तर आपल्या खूप लक्षात राहतो। तुम्हाला जर एखादा विषय अवघड वाटत असेल तर तुम्ही दिवसभर त्याचा अभ्यास करण्यापेक्षा तुम्ही सकाळच्या वेळी त्याचा अभ्यास करा, नक्कीच तुम्हाला खूप फरक जाणवेल। तुमचा तो अभ्यास केलेला नक्कीच लक्षात राहील। त्यानंतर कंटिन्युअसली तुम्ही 4-5 तास अभ्यास करत असाल तर ते पहिल्यांदा थांबवा। तुम्ही 1-1 तासाचा गॅप करा आणि तसा तुम्ही अभ्यास करा। 2-4 तास एकदम लागोपाठ अभ्यास केला तर तुम्ही खूप तणावात राहता आणि जो काही अभ्यास करताय तो लक्षातही राहणार नाही तुमच्या। त्यामुळे जर तुम्हाला अभ्यास करायचा असेल तर तुम्ही मध्ये गॅप ठेवा आणि त्यानुसार तुम्ही अभ्यास करा, नक्कीच तुम्हाला फायदा मिळेल। तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही टेनिस, क्रिकेट किंवा तुमचे जे काही आवडीचे खेळ आहेत तर ते तुम्ही खेळू शकता, जेणेकरून तुमचं मन एक प्रकारचा डायव्हर्ट होईल आणि अभ्यासातून जरा तुम्हाला थोडंसं रिलॅक्स पण वाटेल। तर त्यामुळे तुम्ही मध्ये आधी खेळही खेळू शकता। त्यानंतर तुम्हाला जंक फूड, बाहेरचं खाणं पूर्णपणे बंद करायचं आहे, कारण की तुम्ही जर बाहेरचं खाल्लं तर तुम्हाला त्रास होऊ शकतो। आणि जर तुम्हाला अभ्यासाकडे फक्त कॉन्सन्ट्रेशन करायचं असेल तर तुम्हाला घरातल्या जेवणाला तुम्ही प्रेफरन्स द्या, कारण की जर तुम्हाला तुमचं डोकं आणि शरीर तुम्हाला साथ द्यावं असं वाटत असेल तर तुम्हाला हे करणं गरजेचंच आहे। जर तुम्हाला बघायचं असेल की तुमचा अभ्यास किती झालाय, की मी आता एवढा तास अभ्यास केला आणि तो माझ्या किती लक्षात आहे, तर तुम्ही मोकळ्या वेळेत तो अभ्यास किती झालाय तर आठवण्याचा प्रयत्न करा की आपल्याला किती आठवतोय, आपल्या लक्षात आहे का आपण काय जे वाचलं। तर त्याच्यासाठी तुम्ही जेव्हा मोकळा वेळ असेल तुमच्याकडे तेव्हा तो आठवण्याचा प्रयत्न करा। आणि जर तुम्ही असा अभ्यास केला तर नक्कीच तुमच्या खूप चांगल्या प्रकारे तो लक्षात राहील। त्यानंतर व्यायाम तुम्ही सकाळी करा, ध्यान करा, कारण की तुमचं कॉन्सन्ट्रेशन फक्त अभ्यासाकडेच राहील, इतरत्र तुमचं लक्ष जाणार नाही। भरपूर पाणी प्या। फेब्रुवारी मार्च महिना म्हणलं की उन्हाळ्याचा दिवस असतो आणि त्यामुळे आपल्याला पाण्याची खूप गरज असते। त्यामुळे जेवण आणि पाणी हे योग्य वेळेवर तुम्ही घ्यायला पाहिजे। परीक्षा म्हणजे स्ट्रेस नसतो की तुम्हाला पुढे जाण्यासाठी फक्त ती एक साधी परीक्षा असते, तर त्याच्यामध्ये तणाव घेण्यासारखं काहीच नाही। तुम्ही जर हसत खेळत त्याच्या सामोरे गेला ना तर नक्कीच तुम्हाला त्याचा चांगला फायदा होईल। लागोपाठ 3 ते 4 तास अभ्यास करायचा नाहीये। लागोपाठ अभ्यास केला ना तर तुम्हाला त्याच्यामुळे ताण, दडपणही जास्त येईल। जे काही अभ्यास करताय तोही तुमच्या लक्षात राहणार नाही। तुम्ही 1 तासभर अभ्यास करा, पुन्हा आठवण्याचा प्रयत्न करा। आता आपण काय अभ्यास केला तर तो आठवतोय का याच्याकडेही लक्ष द्या। आणि अशा पद्धतीने तुम्ही थोडा वेळ मध्ये गॅप ठेवून तुम्ही अभ्यास करायला सुरुवात करा, नक्कीच तुमचा तो चांगल्या प्रकारे अभ्यास लक्षात राहील। तर या गोष्टी तुम्ही जर छोट्या पाळल्या तर नक्कीच तुम्ही हसत खेळत तुमच्या परीक्षेला तुम्ही सामोरे जाताल। शेवटचे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मोबाईल, टीव्ही, नंतर लॅपटॉप, सोशल मीडिया या गोष्टींपासून तुम्हाला या परीक्षेच्या मध्ये तुम्हाला लांब राहायचं आहे, की जेणेकरून तुमचं मन डायव्हर्ट होणार नाही। मोबाईल, टीव्ही एक प्रकारचं आजकाल लोकांना लागलेले व्यसनच आहे। याच्यामुळे खूप दुष्परिणाम आहेत। तुम्ही जर एकदा टीव्ही बघायला बसला किंवा मोबाईल घेऊन बसला तर कितीतरी तास तुम्ही तिथेच वेळ वाया घालवता आणि त्यामुळे तुमचा अभ्यासाकडे अजिबात लक्ष राहत नाही। तर तुम्हाला या दिवसांमध्ये तुम्हाला या गोष्टी तुम्हाला वर्ज करायच्या आहेत, म्हणजे टाळायच्या आहेत, की जेणेकरून तुमचं कॉन्सन्ट्रेशन हे फक्त अभ्यासाकडेच राहील। कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा
आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओबरोबर पुन्हा भेटू. जय हिंद, जय महाराष्ट्र.